पवना नदीचं पाणी प्रदूषित झालंय. पाणी शुद्धीकरणासाठी 19 कोटी रुपये वर्षाला खर्च करावा लागतोय. पवना बंद जलवाहिनीचा प्रकल्प गेली 10-15 वर्ष झाला रखडलाय आणि पाण्यासाठी लोकांना म्हणजे शहराला दुसाट पाणी पुरवून लोकांना पाणीच मिळत नाही. टँकर सोसायट्यांना टँकरवर लाखो रुपये खर्च करावा लागतोय. त्याच्यावर गेल्या 10 वर्षात काय झालं, तुमच्या काळात पण काय झालेलं नाही. एक मिनिट, आमच्या काळात झालं नाही असं चुकीचं बोलू नका. मी माझ्या काळामध्ये बंद पाईपलाईनचं काम सुरू केलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये एक घटना घडली, ती गोळीबार झाला. त्याच्यातनं माझी प्रचंड बदनामी केली की होय यांनी हे सगळं कृत्य घडवलं. त्याची जबरदस्त किंमत मला राजकीय मोजावी लागली. आणि त्याच्यानंतरच्या काळामधली महानगरपालिकाच माझ्या हातनं गेली आणि ते काम केलं पाहिजे. मी आता सुनील शेख यांना पण विनंती केलेली की पुढं का होईना जर नागरिकांनी माझ्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली, मी सांगतोय मी स्वतः बघणार. मी कामाचा माणूस आहे. माझे नागरिकांना आव्हान आहे, तुम्ही माझे उमेदवार निवडून द्या. मी रोज पाणी या शहराला देण्याच्या करता 100% यशस्वी होऊन दाखवेन. मी जे बोलतो ते करतो, तेवढी धमक ताकद माझ्यामध्ये आहे.